पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेत झालेला त्रास आता परत होऊ नये म्हणून यावेळी काही गोष्टी वेळेतच मी सुरू केलेल्या आहेत. कोणत्या त्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आजचा दिवस आहे रविवारचा आणि आज दिवस खूप जास्त स्पेशल आहे, स्पेशली अद्वैतसाठी. कारण आज तो जाणार होता ग्रेडिंगसाठी. सकाळी 10:30 वाजता तो घरातून निघणार होता, यायला 4 ते 5 वाजणार होते आणि म्हणून त्याच्यासाठी थोडासा हेवी असा नाश्ता मी करते आहे. म्हणजे ॲक्च्युली ब्रंचच आहे, तो खाऊन जाणार आहे. थोडंसं टिफिनमध्येही मी देणार आहे. अशी छान गुबगुबीत फुगलेली मी पुरी आणि छोले त्याच्यासाठी बनवले होते. आज पुरी बनवण्यासाठी पहिल्यांदाच मी ही शॉर्टकट मेथड वापरलेली आहे. नेहमी मी ही प्रत्येक पुरी लाटून बनवते, पण ह्यावेळेस गोल अशी कट करून बनवलेली आहे. आणि अद्वैतला सुद्धा ही छोले आणि पुरी खूप जास्त आवडते. म्हणजे त्याचा फेवरेट नाश्ता किंवा फेवरेट असं हे जेवण आहे. मी सुद्धा छोले आणि पुरी पटकन एन्जॉय करून घेतली, कारण ते गेल्यानंतर बाळासोबत मला पूर्ण वेळ राहावं लागणार होतं आणि म्हणून पोटभर एकदाच मी खाऊन घेतलं. आता डिलिव्हरी नंतर छोले वगैरे तुम्ही सगळं खाऊ शकता, पण डिलिव्हरी झाल्यानंतर माझा हॉस्पिटलमधला पहिला जो लंच होता ना, तो सुद्धा छोले आणि भातच होता. तर त्यावेळी सुद्धा मी ते खाल्लं होतं. बाळाला काही त्रास झाला नाही, मलाही काही त्रास झाला नाही. अद्वैत आणि अद्वैतचे पप्पा गेले इथे बस स्टॉपवरती. थोड्याच वेळामध्ये त्यांची बस सुद्धा आली आणि तोपर्यंत मी खिडकीमध्ये उभी होते आणि एकच विचार करत होते की त्याला आजचं जे काही त्याची टेस्ट आहे किंवा आजचं जे त्याचं काम आहे हे छान होऊ दे, छान असं त्याला त्यामध्ये यश मिळवू दे. त्यानंतर मी थोडासा आराम केला आणि साधारणतः 3:30-4 वाजता मी इथे दूध घेते आहे. मी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, जे आता छान असं मी गरम करून घेणार आहे. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे म्हटलं होतं, तर त्यावेळी म्हणजे माझ्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी अद्वैत जेव्हा 3 महिन्याचा होता, तर त्यावेळी मला असं जाणवत होतं की माझा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा इव्हिनिंगच्या वेळेस थोडासा कमी होतो आहे, अद्वैतला दूध पुरत नाही. आणि त्यावेळी मग मी ना स्वतःहून हे एक लॅक्टोनिक ग्रॅन्युअल ऑर्डर केलं होतं ॲमेझॉनवरून. म्हणजे मला कोणी हे प्रिस्क्राईब केलं नव्हतं आणि हा व्हिडिओसुद्धा अगदी स्पॉन्सर्ड नाही आहे किंवा याचे मला पैसे मिळाले नाहीत. जे काही अनुभव माझा पहिल्या डिलिव्हरीचा होता तो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर तशी कमेंट करा, मी प्रोव्हाइड करेन. त्यावेळी मी 3 महिन्यानंतर हे घ्यायला सुरू केलं होतं. आता ही वेळ येऊ नये यासाठी अगदी आता बाळ माझं 1च महिन्याचं आहे तेव्हापासूनच मी हे सुरू करते आहे. आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जुने जे 4-5 वर्षापूर्वीचे व्हिडिओज आहेत ना, तर त्यामध्ये सुद्धा मी हे दाखवलं होतं, तुम्ही चेक करू शकता. तर या लॅक्टोनिक ग्रॅन्युअलमध्ये 1 स्पून असतो, तर ते 1 ग्लास पाण्यामध्ये किंवा तुम्ही दुधामध्ये घेऊ शकता. बेस्ट आहे दुधामध्ये घ्याल तर. 2 चमचे ते टाकायचं आहे, छान असं मिक्स करायचं आहे आणि ते तुम्हाला हे घ्यायचं आहे. दिवसातून कधीही तुम्ही घेऊ शकता, पण बेस्ट आहे इव्हिनिंगच्या वेळेस घ्या, म्हणजे रात्री किंवा इव्हिनिंगला ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा कमी होणार नाही. तर इथे त्यानंतर 4:30च्या दरम्यान अद्वैतसुद्धा आला होता आणि अद्वैतला आज मिळालेला आहे इथे येलो बेल्ट. त्याला अगोदर हा व्हाईट बेल्ट होता, त्यानंतर येलो टॅग मिळाला होता. इथे व्हाईट बेल्टला तुम्ही येलो टॅग पाहू शकता. हा येलो टॅग त्याला मिळाला होता आणि आज त्याचं ग्रेडिंग होतं हे येलो बेल्टचं. जी गोष्ट मुलांना 1 वर्षानंतर 6 महिन्यानंतर मिळते, ती अद्वैतला अगदी 3 महिन्यामध्ये मिळाली होती आणि त्याचा आनंद बघण्यासारखा होता.